दिल्ली स्फोट प्रकरणात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडं आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या डीएनएशी जुळले, सूत्रांची माहिती। केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार। सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध, बैठकीत प्रस्ताव पारित। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकांसह अतिरेकी डॉक्टर उमरनं खरेदी केलेली I-20 गाडीही गायब, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षापासून स्फोटकं जमा करत होते। दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए-तोयबाची पीओकेत बैठक, दहशतवाद्यांचं फुलांची उधळण करत स्वागत। अब्दुल रौफ आणि रिझवान हनीफमध्ये बैठक, रिझवान हनीफ लष्करच्या पीओके युनिटचा उपप्रमुख। देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी। मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम विमानतळांचा उल्लेख। इंडिगोला धमकीचा मेल। पुणे जमीन प्रकरणात अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। मला जे योग्य वाटेल तेच मी करणार, दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईक यांचे कठोर निर्देश। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही। वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याची दुचाकीवर झडप, शेतकरी गंभीर जखमी। घटना सीसीटीव्हीत कैद। केडीएमसीच्या ई-प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत केळवण पार्टी, कामकाज बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजबानी, संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी।